क्या आप भी सोच रहे हैं 10th के बाद करियर बनाने की? तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर। MSCIT के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स, टैली प्राइम विद GST कंप्यूटर प्रोग्रामिंग, मराठी एंड इंग्लिश टाइपिंग, AutoCAD, कोर जावा, एडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर, फुल्ली AC क्लासरूम्स, 100% प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग, बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर, डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं। जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना? एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स, हरड़, मालवण। फोन नंबर 9422030274। मनापासून स्वागत। आमच्या यावर्षीच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी खूप चांगली प्रसिद्धी दिली आणि तुमचं सहकार्य खूप छान लाभलं। आमची ती प्रेस कॉन्फरन्स परत आहेच नवीन अध्यक्षांबरोबर, पण आजची प्रेस कॉन्फरन्स आपण आज मुद्दाम एवढ्यासाठी अरेंज केली की आम्ही जे फिजिओथेरपी सेंटर सुरू केले त्याच्यामध्ये आता आम्ही सगळे अद्ययावत इक्विपमेंट्स आणलेली आहेत। त्याचबरोबर आम्ही ट्रेंडमिल आमचं जुनं होतं पण ते काही काळ कोरोनाच्या काळामध्ये बंद होतं, त्यामुळे आता ते दुरुस्त करून ते चालू केले। आणि त्याचबरोबर आम्ही आमच्या फिजिओथेरपी सेंटरमध्ये सर्जिकल इक्विपमेंट्स पण आम्ही आता आणलेली आहेत। आत्ता सुरुवातीला कमी आहेत पण आणखी भविष्यामध्ये त्यांची संख्या आम्ही वाढवणार आहोत। तर आपल्या सर्वांनी विनंती आहे की ज्यांना कोणाला याची गरज भासेल त्याचा त्यांनी लाभ घ्यावा। आता त्याचबरोबर आणखीन एक आम्ही तिथं सुविधा सुरू करत आहोत की ऑडिओमेट्री टेस्ट आणि स्पीच थेरपी। याचं स्पीच थेरपिस्ट आमच्याकडं मंगळवार आणि शुक्रवारी संध्याकाळी 5 ते 8 इथं उपलब्ध असणार आहेत आणि त्यांचे फिजिओथेरपीचे असो किंवा त्या स्पीच ऑडिओमेट्री टेस्टचे वगैरे जे दर आहेत तर ते बाजारभावापेक्षा जवळजवळ 50% इतके कमी आहेत। तर आम्हाला त्या अत्यंत सवलतीच्या दरात आम्ही ते त्यांना उपलब्ध करून देणार आहोत। तर गोरगरिबांनी त्याचा लाभ घ्यावा, गोरगरिबांना त्याची माहिती मिळावी म्हणून आपण पत्रकार बंधूंनी ही बातमी ग्रासरूट लेवलपर्यंत पोहोचण्यासाठी आपलं सहकार्य ही अपेक्षा आहे। त्याचबरोबर आम्ही इथं या हॉल आमची जी इमारत आहे या इमारतीमध्ये हा जो हॉल आहे तो हॉल एक 50-60 लोकांच्या कार्यक्रमासाठी अतिशय योग्य आहे। मग आम्हाला ही जी इमारत आहे त्याचं मेंटेनन्स आमच्याकडे आता 4 स्टाफ आहेत, एक फिजिओथेरपिस्ट, एक ऑडिओमेट्री टेस्ट करणारे स्पीच थेरपिस्ट, परत त्यांना लागणारे 2 असिस्टंट, लाईट बिल वगैरे एवढा सगळा खर्च भागवण्यासाठी फंड जनरेशन फार आवश्यक आहे। त्या दृष्टीने आम्ही या हॉलमध्ये AC बसवलेले आहे आणि मग छोटे वाढदिवस, छोटे काही फंक्शन, छोट्या 50 माणसांचे कॉन्फरन्स याच्यासाठी आम्ही हा नाममात्र भाड्याने आम्ही देणार आहोत आणि त्यातून उभा राहणाऱ्या फंड्समधून आम्ही ही संस्थाही चालवणार आहोत। ह्याचा स्कोप आम्हाला आणखीन वाढवायचा आहे। आम्हाला ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा केंद्र इथं सुरू करायचं आहे। त्यांची आमची बोलणं झालेली आहेत, फक्त आता हे इन्स्ट्रुमेंट्स आल्यानंतर ते आम्ही त्यांच्याशी तो पण करू। म्हणजे त्यांना कुणाला औषधं पाहिजे तर आम्ही ते उपलब्ध करण्यासाठी इथे एक माणूस घेऊ, त्यांना डबा पाहिजे ते सुद्धा त्यांना उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे। आणि हा हॉल भाड्यानं दिल्यानंतर त्याच्यातून निर्माण जे होणारे जे उत्पन्न आहे त्याच्यातून आम्ही आणखीन अद्ययावत सर्जिकल इक्विपमेंट्स आणि फिजिओथेरपीला लागणारे इक्विपमेंट्स उपलब्ध करून समाजासाठी त्याचा फायदा होईल याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत। तरी आपल्या सर्व बांधवांना विनंती आहे की ह्या स्पीच थेरपी सेंटर आणि फिजिओथेरपी सेंटरची बातमी समाजातल्या तळागाळामधल्या ग्रासरूट लेवलच्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण सहकार्य केलंच आहात आणि आताही करावं अशी विनंती आहे। आता याच्यानंतर आणखीन एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे की आम्ही गेल्या वर्षी सांगितलं होतं की बायोगॅस आम्ही शहरामध्ये करणार आहोत। ॲक्च्युली आम्ही 20च करणार होतो सावंतवाडी रोटरी क्लब, पण तुम्हाला सांगायला आम्हाला अतिशय आनंद होतो की आम्ही चौकुळ चुरडीची इथं 22 बायोगॅस, 22 संडास धनगर समाजाच्या लोकांसाठी बांधून दिलेले आहेत आणि अत्यंत त्यांना फ्री ऑफ कॉस्ट करून दिले। त्याच्यामध्ये रोटरी क्लब, भगीरथ प्रतिष्ठान, सरकार यांचे सर्वांचे सहकार्याने पैसे उभं करून आम्ही ते काम केलेलं आहे। अतिशय कठीण आणि दुर्गम भाग तो आहे, त्या भागामध्ये काम करणं फार कठीण आणि अशा ठिकाणी आम्ही काम करण्यात सक्सेसफुल झालो कारण आमची प्रवीण आणि आमचे सर्व रोटेरियन्स यांचं सर्वांचं आर्थिक आणि फिजिकल सहाय्य त्यामुळे ते शक्य झालं। आणि हा यश पाहून आम्ही आता असा विचार करतो की आपल्या जसे आंबोलीतल्या हे दुर्गम भागातील लोक आहेत तसेच आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे दुर्गम भागात राहणारे गोरगरीब लोक आहेत त्या गोरगरिबां लोकांसाठी आम्ही रोटरी क्लब सावंतवाडीत 200 बायोगॅस प्लांट बांधण्याचा संकल्प आम्ही सोडलेला आहे। आणि त्या दृष्टीनं आमचं
फंड रेझिंग सुद्धा त्या हिशोबाने चांगलं सुरू आहे आणि आम्हाला सर्व स्तरातून आम्ही आता त्याच्यासाठी सावंतवाडीची एक माहिती पुस्तिका काढतो. त्या माहिती पुस्तिकेच्या जाहिराती येतात, त्या जाहिरातीच्या माध्यमातून निर्माण होणारा फंड आहे आम्ही तो त्या कामासाठी वापरतो. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आमच्या रोटरी क्लब आणि सावंतवाडी शहरातल्या सर्व थरातल्या व्यापाऱ्यांनी आम्हाला त्या जाहिरातीसाठी अतिशय चांगलं सहकार्य केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी ते 200 बायोगॅस आहेत, त्याच्यामध्ये एका बायोगॅसला 28,000 रुपये खर्च येतो. पैकी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड 14,000 रुपये फंडिंग करतं आणि ते गव्हर्नमेंट हॅव ऑलरेडी सँक्शन दॅट फंड, म्हणजे त्या पैशाचा अजिबात काळजी नाही. भगीरथ प्रतिष्ठान 6,000 रुपये देणार आहे, त्यामुळे त्या पैशाचा काही प्रश्न नाही. रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी 5,000 रुपये प्रति युनिट, त्याप्रमाणे 10 लाख रुपये आम्ही उभा करण्याचा संकल्प सोडलेला आहे. आणि आमच्या दृष्टीने आता बऱ्यापैकी यश आलेलं आहे. आणि उर्वरितची जे काही कमी पडतात फंड त्याच्यासाठी आम्हाला डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंटने 100% ॲश्युरन्स दिलेला आहे की आम्ही तुम्हाला त्याचे उरलेले फंडसाठी मदत करू. आणि 5,000 रुपये पण 10 लाख रुपये दे आणि उरलेले 2-3 हजार रुपये आहेत, त्या 2-3 हजार रुपयामध्ये ते काही कॅश पैसे त्या बेनिफिशियरीने घ्यायचे नाही, तर त्या बायोगॅससाठी लागणारा खड्डा मारणं, तिथे गमती काम करतो त्याला मदत करणं, या हिशोबाने त्यांनी मदत करून अशा पद्धतीनं हे 200 बायोगॅसचा आम्ही संकल्प सोडलेला आहे. आपल्याला सर्वांना एवढी विनंती आहे की आम्ही आता बेनिफिशियरीज प्लॅन पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू केलेला आहे. आणि आता आम्हाला ऑलरेडी आंबोली जिथं आम्ही चुरडीची मूस केलं त्याच्या पुढे बेरडकेवाडी म्हणून आहे, तिथं 10 युनिट कन्फर्म झालेले आहेत. कलंबिस, शेरसिंगे या भागात आम्ही आता व्हिडिओनं भेटतो आणि त्यांना त्यांच्या सगळ्या ग्रामसेवकांना अपील केलेलं आहे. त्याचबरोबर सरपंच संघटनेला सुद्धा आम्ही आता पत्र पाठवणार आहोत की तुमच्या गावात असे गरीब होते, फक्त याच्यामध्ये एक अट अशी की ते गरीब असावेत आणि त्यांच्याकडे एखादं जनावर असावं. मग एक जनावर आणि एक कुटुंब असेल तर एक बायोगॅस एका कुटुंबाला अत्यंत व्यवस्थित उपयोग होतो. आणि ह्याचा आम्ही आंबोलीत बघितलं, परिणाम इतका छान होतो की एकतर त्यांचं लाकूड गोळा करण्यासाठी जाणारा दिवसातला महिन्यांचा वेळ वाचतो. दुसरी गोष्ट, ते सरपण एक चूल पेटवायची म्हटली की आधी अर्धा तास तयारी करावी लागते, ती वाचते. गाव धूरमुक्त होतं आणि पर्यावरणाचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्बन डायऑक्साईड इमिशन जे आहे ते अत्यंत कमी होतं. आणि म्हणून आमचा हा जो 20 युनिटचा जो प्रकल्प आहे तो आम्हाला आता हजारो युनिटपर्यंत पोहोचवायचा आहे. आणि आय होप की आमच्या रोटरी क्लबच्या वरिष्ठांनी याची अत्यंत चांगल्या पद्धतीनं दखल घेतलेली आहे आणि तो अख्ख्या भारतभर त्याचं कॉपरेशन घेतली एक 2-4 वर्षामध्ये असा हा आपला प्रोजेक्ट आपल्या सावंतवाडी क्लबच्या माध्यमातून झाला. आणि त्याच्यासाठी आमचे सगळे मित्र, सगळे रोटरियन्स आणि भगीरथ कृष्णांचं खूप सहकार्य लाभलं आणि त्यामुळे आम्ही हा प्रयोग करू शकलो. हां, तर त्या भगीरथ त्या मुलांना आम्ही त्यांच्या 22 कुटुंबाला आम्ही प्रेशर कुकर पण दिले, त्याची बातमी आपण दिलीच आहे. त्याचबरोबर त्यांची जी मुलं आहेत ती 5 किलोमीटर जाणं आणि 5 किलोमीटर येणं, म्हणजे रोज 10 किलोमीटर चालत जात होती, तर त्या मुलांसाठी आपण सायकलसुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहे. अशा रीतीनं हां, आणखी महत्त्वाचं, आता तिथं जी चौकुळला दुसरी जी शाळा आहे त्या शाळेला आम्ही माध्यमिक शाळेला 10 कॉम्प्युटर द्यायचं तत्वता मान्य केलेलं आहे. आम्हाला जिथून येणार आहे तिथून यायला फक्त थोडासा उशीर झाला आहे, पण आम्ही 100% त्यांना ते कॉम्प्युटर्स देणार आहोत. फक्त 1 महिनाभराचा उशीर होईल, पण आम्ही त्या शाळेला, कारण ती सुद्धा सगळी गरीब मुलं आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही हे कॉम्प्युटर्स उपलब्ध करून देणार आहोत.